हाय फ्रेंड्स, आपण आज बघणार आहोत की ब्रह्मांडाचे सर्वात असे कुठले पॉवरफुल फ्रिक्वेन्सीवाले शब्द आहेत. तर तेच आपण यामध्ये बघणार आहोत की ब्रह्मांडाचे सर्वात पॉवरफुल आणि फ्रिक्वेन्सीवाले शब्द म्हणजे स्विचवर्ड्स आपण ह्या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत. स्विचवर्ड असे वर्ड्स असतात, म्हणजेच एक शब्द असतो जे आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रिगर करतात. ते एक स्विच सारखे कार्य करत असतात. जर तुम्ही हे स्विच वर्ड म्हणाल तर ते डायरेक्ट सबकॉन्शियस माइंडमध्ये पोहोचते. आता सबकॉन्शियस माइंडला ट्रिगर करतात हे स्विच वर्ड. म्हणजे स्विच वर्ड जसं आपण एखादं स्विच चालू करतो तर बंद चालू होत असते, त्याच प्रमाणे हे सबकॉन्शियस माइंडला हे वर्ड्स जे आहेत ते चालू करतात आणि त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते वर्ड्स फीड झाले की तशी फ्रिक्वेन्सी मॅच होत असते. ओके, तर डायरेक्टली हे स्विच वर्ड जर आपण म्हणालो तर ते डायरेक्टली आपल्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत पोहोचवते. कारण हे एक सेंटेन्स नाही आहे, म्हणून कॉन्शियस माइंड त्यामध्ये जास्त लॉजिक लावत नसते. तर हे स्विच वर्ड आपण आज जाणून घेणार आहोत की ते स्विच वर्ड कुठले कुठले आहेत आणि यावर कार्य केलं जेम्स टी मॅगनने. ओके, तर प्रत्येक शब्दाची फ्रिक्वेन्सी असते आणि त्या शब्दाच्या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करत असते. स्विच वर्डची कॅटेगरीसुद्धा असतात, जसं की युनिव्हर्सल स्विच वर्ड असतात, त्यानंतर संस्कृतीमध्ये स्विच वर्ड असतात, त्यानंतर पर्सनल स्विच वर्डसुद्धा असतात. जसं की युनिव्हर्सल स्विच वर्डमध्ये बघायचं झालं म्हणजे स्विच वर्ड्स प्रत्येकासाठी सेम फ्रिक्वेन्सी क्रिएट करत असते. आणि संस्कृतीमधील स्विच वर्ड म्हणजे कुठले, तर ह्या स्विच वर्डमध्ये मंत्र किंवा बीजमंत्र म्हटल्या जातात ह्या संस्कृतीमधील स्विच वर्डमध्ये. जसं की उदाहरणार्थ सांगायचं झालं तर चक्रांचे बीजमंत्र असतात. त्याच प्रकारे जसं की मूलाधार चक्राचं बघायला गेलं तर लम हे बीजमंत्र आहे. तर तसंच आपल्याला पैशाचं बीजमंत्र जर बघायचं झालं तर पैशाचा बीजमंत्र कोणता आहे, तर श्रीम हा पैशाचा बीजमंत्र आहे. जर श्रीम म्हटलं तर पैशाचे जे व्हायब्रेशन असतात त्याला व्हायब्रेट करून फ्रिक्वेन्सी मॅच होत असते. आणि ह्यामध्ये अजून काही शब्द जर जोडले, ह्या श्रीममध्ये अजून काही शब्द जर जोडले, जसं की श्रीमब्रजी हा असा स्विच वर्ड आहे की याला स्विच फ्रेज म्हटलं जाते. दोनपेक्षा जास्त स्विच वर्ड जर येत असतील तर त्याला स्विच फ्रेज म्हणतात. श्रीमब्रजी हे मनीसाठी म्हटल्या जाते. ब्रजी हे मनीसाठी म्हटल्या जाते. म्हणजेच त्याचं श्रीम हे पैशाचं बीजमंत्र आहे आणि ब्रजी जे आहे याला जोडलं आहे, म्हणजेच स्विच फ्रेज झाला आहे. ते मनी अट्रॅक्ट करण्यासाठी वापरल्या जाते. त्याला जास्त इफेक्ट बनवण्यासाठी हा ब्रजी शब्दाचा वापर केला आहे. आणि याच्याही पेक्षा तुम्हाला पॉवरफुल बनवायचं असेल तर तुम्ही याच्या श्रीमच्या अगोदर ओमसुद्धा जोडू शकता. म्हणजेच कसं होईल, ओम श्रीम ब्रजी असं तुम्ही जर 108 वेळा जर चॅन्ट कराल तर तुम्हाला पैसे येणे चालू होणार. पण हे एक दिवस म्हटल्याने होणार का, आपल्याला 21 डेज म्हणजेच 21 दिवस कुठलीही गोष्ट जर केली तर सबकॉन्शियस माइंड आपलं रिप्रोग्राम होते आणि त्या गोष्टी अट्रॅक्ट होतात. कारण जसं की आपण बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये की लाईक्स अट्रॅक्ट लाईक्स, तर त्याचप्रमाणे आपण जे विचार करतो जे सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात, जे अट्रॅक्ट आपण करतो तर तेच आपल्याकडे फ्रिक्वेन्सी वापस येत असते, बरोबर. तर असे 108 वेळा जर म्हटलं तर पैसे येणं चालू होत असते. असा खूप साऱ्या लोकांचा एक्सपिरियन्स आहे, तर तुम्हीसुद्धा करून बघू शकता. त्यानंतर स्विचवर्ड पॉवरफुल युनिव्हर्सल स्विचवर्ड सांगायचं झालं तर आता आपण स्विचवर्ड्स सांगते. ते स्विचवर्ड खूप पॉवरफुली काम करत असतं आपल्या लाईफमध्ये. जसं की थँक्यू झालं, याची वर्ड्स फ्रिक्वेन्सी असं थँक्यू म्हटलं तर आपल्याला पॉझिटिव्ह फिलिंग येते. जसं की हॅप्पीसुद्धा एक स्विचवर्ड आहे. त्यानंतर बघायचं झालं तर हे हॅप्पी, थँक्यू ह्या फ्रिक्वेन्सी याची खूप हाय असेल. जर तुम्ही कुठली अफर्मेशन जर करत असाल तर अफर्मेशन अगोदर तुम्ही वाव हा शब्द जरी जोडले, म्हणजेच तो शब्दसुद्धा वाव किती सुंदर अशी फिलिंग येत असते. तर त्यानंतर जर तुम्ही अफर्मेशन लिहून
त्यानंतर तुम्हाला एक स्विच वर्ड मी सांगणार आहे. तो स्विच वर्ड जर लास्टला अफर्मेशनला लिहिलं तर तुमचे जे काही मॅनिफेस्टेशनची अफर्मेशन आहे ते सुद्धा पूर्ण होत असते. तर तो स्विच वर्ड आहे तथास्तु. म्हणजे सुरुवातीला अफर्मेशन लिहिण्यापूर्वी वाव आणि एंड झाल्यानंतर तथास्तु. म्हणजेच काय होईल, तथास्तु म्हणजे ही अफर्मेशन तुमच्यासाठी वर्क करते आहे आणि ते मिळालं आहे. ओके, तर हे स्विच वर्ड आहे तथास्तु. तर ईश्वर तुम्हाला काय इमॅजिन होणार की ईश्वर ब्लेस करत आहे अशी फिलिंग येते जेव्हा आपण तथास्तु म्हणतो. कुठलीही अफर्मेशन लिहिण्यानंतर एंड करा तथास्तुने, तर ती अफर्मेशन खूप इफेक्टिव्ह बनत जाते. त्यानंतर आपल्या संस्कृतीचा खूप जुना असा स्विच वर्ड मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याला स्विच फ्रेजसुद्धा म्हणून म्हटलं जाते, स्विच फ्रेजसुद्धा म्हणू शकता. ते म्हणजेच अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे असा याचा अर्थ होतो. हा सर्वात जुना स्विच वर्ड आहे. स्विच फ्रेजसुद्धा म्हणू शकता. पूर्ण फिलिंगने म्हणा, त्या फ्रिक्वेन्सीला हे व्हायब्रेट करू लागतं. हे जेम्स मॅगनने जे स्विच वर्ड सांगितले होते ते सांगते आता. जसं की त्यांनी सांगितलं होतं, त्यांनी जेम्स मॅगनने 100 स्विच वर्ड इंग्लिशमध्ये तयार केले होते. तर ते आपल्या पैशासाठी कुठले आहे, जे इम्पॉर्टन्स आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर पैशासाठीचं स्विच वर्ड आहे काउंट. काउंट आपल्या सबकॉन्शियस माइंडला पैशाच्या व्हायब्रेशनला व्हायब्रेट करणे स्टार्ट होते जेव्हा आपण काउंट असं म्हणतो. आणि स्विच फ्रेज तुम्ही बनवू शकता. जसं की काउंट तुम्हाला स्विच वर्ड सांगितलं पैशासाठी. जर तुम्हाला स्विच फ्रेज बनवायचा आहे, फाइंड काउंट डिवाइन, हा झाला स्विच फ्रेज. ओके, त्यानंतर हा स्विच फ्रेजचा रूल आहे की 28 वेळा तुम्हाला एकदाच बोलायचा आहे, तेव्हा हा स्विच वर्ड इन्स्टॉल होते, म्हणजे तुमच्यासाठी कार्य करू लागते. किंवा तुम्ही एकदाच 108 वेळा लिहून 3 वेळासुद्धा म्हटले, म्हणजे एक शब्द लिहिले तेव्हा 3 वेळा म्हणायचं, दुसरा शब्द लिहाल तेव्हा 3 वेळा म्हणायचं, असं 108 वेळा लिहून असं 3-3 वेळा म्हटले तर तो इन्स्टॉल होते. याच्यापेक्षा सोपी पद्धत, एकदाच 28 वेळा बोलाल तरी इन्स्टॉल होत असते. किंवा तुम्ही 108 वेळा लिहून 1 ग्लास पाणी जर ठेवून तुम्ही जर ते प्याल तरीसुद्धा तो इन्स्टॉल होऊन पैशासाठी तुम्हाला वर्क करत असेल. आणि जर वेल्थ अट्रॅक्ट करायची असेल, प्रॉस्परिटी अट्रॅक्ट करायची असल्यास तुम्हाला म्हणायचं आहे स्विचवर टुगेदर काउंट डिवाइन. टुगेदर काउंट डिवाइन हा स्विच फ्रेज तुम्हाला म्हणायचा आहे. पैशाला रिलेटेड, पैसे लवकर म्हणजेच पैशाला रिलेटेड पैशाचे जे काही गोल असतील ते लवकर अचीव करायचे असतील तर तुम्हाला स्विच वर्ड वापरायचा आहे रीच काउंट डन. रीच काउंट डन, रीच काउंट डन हे स्विच वर्ड वापरायचं आहे. त्यानंतर करिअर रिलेटेड स्विच फ्रेजेस आहे रीच ॲक्ट नाव, रीच ॲक्ट नाव. त्यानंतर रिलेशनशिपसाठी आणि लवसाठी स्विच फ्रेजेस आहे लव चार्म टुगेदर, लव चार्म टुगेदर. रिलेशनशिप छान करण्यासाठी हे वापरू शकता. जर तुम्ही विद्यार्थी असणार तर तुम्ही हा स्विच वर्ड वापरायचा आहे, म्हणजे स्विच फ्रेजेस लर्न फोकस ऑन, लर्न फोकस ऑन हे स्विच वर्ड वापरायचं आहे. हे कॉन्सन्ट्रेशनला वाढवत असते, म्हणजे आपलं जे काही फोकस आहे त्याला वाढवत असते. आणि तुम्हाला लिसनिंग आणि कॉम्प्रेशन वाढवण्यासाठीचं स्विच वर्ड आहे लिसन अटेन्शन डिवाइन, लिसन अटेन्शन डिवाइन. त्यानंतर हेल्थसाठी काही स्विच फ्रेजेस स्विच वर्ड आहेत बी क्लिअर रिस्टोर, बी क्लिअर रिस्टोर हे स्विच वर्डसाठी स्विच फ्रेजेस आहेत. जर तुमचं आणि त्यानंतरचं एक स्विच वर्ड तुम्हाला सांगते, जर तुमचा पैसा कुठे अडकलेला असेल आणि रिलीज होत नसेल किंवा लाईफमध्ये काही मुवमेंट नाही होत आहे आणि पैसे तिथे स्टक आहेत, तेव्हा तुम्ही असं म्हणू शकता ऑइल रिलीज. ऑइल रिलीज हा खूप चांगला स्विच वर्ड आहे आणि लगेच कार्य करत असते. ओके, आणि त्यानंतर ओव्हरऑल हेल्थसाठी तुम्ही म्हणू शकता रिस्टोर हेल्थ. ओव्हरऑल हेल्थसाठी स्विच वर्ड म्हणायचं आहे रिस्टोर हेल्थ. तर तुम्हाला या पद्धतीने स्विच वर्ड वापरायचे आहे. आणि अफर्मेशनसुद्धा बनवण्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं आहे की अफर्मेशन
सुरुवात करण्याच्या अगोदर जसं की तुम्ही थँक्यू सो मच युनिवर्स, त्यानंतर वाव हे शब्द स्विचवर्ड वापरायचं आहे. त्यानंतर तुमची अफर्मेशन येणार. त्यानंतर एंडिंगला तथास्तु हे जर तुम्ही स्विचवर्ड वापरणार तर तुमची अफर्मेशन खूप इफेक्टिव्हली बनेल, पॉवरफुल बनेल आणि त्याचा खूप चांगलं व्हायब्रेशन तयार होणार, फ्रिक्वेन्सी तयार होणार आणि ते वर्क करणार. तर ह्या पद्धतीने तुमच्या लाईफमध्ये हे स्विचवर्ड वापरून आपल्या सबकॉन्शियस माइंडला रिप्रोग्राम करा. आणि हे जेव्हा आपण स्विचवर्ड वापरतो तर कॉन्शियस माइंड यामध्ये कुठलंही लॉजिक लावत नसते. त्यामुळे ह्या स्विचवर्डचा आपल्या लाईफमध्ये खूप जास्त प्रमाणात उपयोग केला जाते. म्हणून हे स्विचवर्ड हे ब्रह्मांडातील सर्व पॉवरफुल फ्रिक्वेन्सीवाले हे शब्द मी जे काही सांगितले त्याचा उपयोग करा आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंडला त्या पद्धतीने रिप्रोग्राम करून तुमचं मॅनिफेस्टेशन हे पूर्ण करा. हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक शेअर करत चला. थँक्यू सो मच. युनिवर्स ब्लेस यू.